मी सुरुवातीला जाणार आहे गोविंद देवगिरी महाराज यांचे शिष्य प्रणव पटवारी यांच्याकडे। प्रणवजी, गोविंद देवगिरी महाराज असं म्हणतायत की आपल्या संत परंपरेमध्ये दासबोध हाच केवळ ग्रंथ आहे आणि ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत ही भाष्य आहेत। तर मुळात माझा पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला की संत परंपरेमध्ये ग्रंथ आणि भाष्य ही जी तुलना किंवा ही जी विभागणी होतीये ती नेमकी कशामुळे, आणि ग्रंथ म्हणजे काय, संत परंपरेमध्ये ग्रंथ म्हणजे काय आणि भाष्य म्हणजे काय, हे आधी आम्हाला थोडं सविस्तरपणे सांगा। सर्वांना नमस्कार, सर्वांना रामकृष्ण हरी। आपण सर्वजण ज्या विषयावर आज इथं बोलायला उपस्थित आहोत, सर्वप्रथम मला एक गोष्ट सांगावीशी वाटते। इथं सगळे माझ्यासमोर विद्वान आहेत, फार माझी विद्वत्ता नाहीये। आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची, सुरुवातीलाच आपण एक लक्षात घेऊया, आपण सगळेच जण एकाच त्या संत परंपरेचे पाईक आहोत। आणि आता जेव्हा आपण या विधानाचा विचार करतोय तेव्हा मला एक वाटतं, सर्वप्रथम अगदी म्हणजे त्यात कुठलाही मला अभिनिवेश, कुठली भावनिकता वगैरे या गोष्टी इथं आणायच्या नाहीयेत। यात असा विषय आहे की कुठलीही गोष्ट जी बोलल्या गेलेली आहे ती कुठे बोलल्या गेली आहे, ती कुणी बोललेली आहे आणि ती कुठल्या संदर्भात बोललेली आहे याचा एक विचार केला जावा असं मला प्रामाणिकपणे वाटतं। त्यामध्ये याच भाषणातली जर आपण त्या कार्यक्रमाचाच विचार केला, एक क्लिप तिथली आपण पाहिली, सगळ्यांनीच पाहिली, ते समोरच आहे। पण त्याच भाषणामधली काही गोष्टी जर मी आपल्याला सांगितल्या तर सुरुवातीलाच त्यांनी एक गोष्ट स्वामीजींनी स्पष्ट केली होती, आणि ते सर्वत्र हे सांगतात की ज्या प्रकारचं संत वाङ्मय हे मराठी साहित्यात आहे तसं कुठेही अन्यत्र संस्कृतमध्ये सुद्धा नाही, असं त्यांचं विधान। दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आपला ग्रंथ हा विषय सुरू आहे। ग्रंथ या शब्दावरून आपण बोलतोय, तर याच भाषणात सुरुवातीला त्यांनी विश्वाच्या वाङ्मयातला आद्य ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे असं वाक्य एकदा सोडून दोनदा बोललेले आहेत। त्यामुळे मग आता प्रश्न हा येतो की जर असं असेल, जर सुरुवातीलाच त्यांनी हे स्पष्ट केलं असेल की ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ विश्वाच्या वाङ्मयात अन्यत्र नाहीये, तर मग पुढच्या विधानाचा अर्थ कसा घ्यायचा तो त्याच्या संदर्भात आपण घेतला पाहिजे। मला वाटतं की इथं जे बोललं गेलेलं आहे ते बोलत असताना जो संदर्भ आहे त्या गोष्टीला, एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांनी बोलत असताना असं कुठेही म्हटलेलं नाहीये की दासबोध हा सगळ्या ग्रंथांच्या मधला सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे, कुठेही असं बोललेलं नाहीये। त्यांचे शब्द हे आहेत की दासबोध स्वतंत्र ग्रंथाच्या स्वरूपामध्ये जर आपण पाहिलं, अशा स्वरूपातलं तिथे त्यांचं वाक्य आहे। पहिली गोष्ट, पहिली कसोटी। आता स्वतंत्र ग्रंथ असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या ठिकाणी त्यांनी स्वतःच बोलत असताना सांगितलं की ज्या ग्रंथाची धाटणी आधुनिक ग्रंथ रचनेच्या संदर्भामध्ये, ज्यात प्रस्तावना आहे, ज्यात अनुक्रमणिका आहे, संदर्भ ग्रंथ दिलेले आहेत, अशा स्वरूपाची आहे, अशा प्रकारच्या ग्रंथाच्या बाबतीत विचार केला तर त्यात दासबोधाचा आपण विचार करूया असं त्यांनी तिथं मत मांडलेलं आहे। आणि हे बोलत असताना अमृतानुभव हा स्वतंत्र ग्रंथ नाहीये का असा जेव्हा विचार झाला तेव्हा त्यावरही त्यांनी नंतर स्पष्टीकरण केलं की अनवधानाने त्याचा उल्लेख राहून गेलेला आहे। अमृतानुभव हा सुद्धा त्या दृष्टीनं स्वतंत्र ग्रंथ आहे। तेव्हा सर्वात पहिली गोष्ट मला इथं स्पष्ट करावीशी वाटते की यामध्ये ग्रंथाची श्रेष्ठता हा मुद्दा नाहीये, यामध्ये ग्रंथाची ज्या स्वरूपाची धाटणी आहे, जो त्याचा प्रकार आहे, त्यावरून आपण इथं बोलतोय, पहिली गोष्ट। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इथं जेव्हा तांत्रिक संकल्पनेचा विचार होतोय तेव्हा आता भाष्य की ग्रंथ हा जेव्हा विचार होतो, भाष्य हे सुद्धा ग्रंथ आहेत, नाही असं आपण म्हणूच शकत नाही। भगवान आचार्यांचे भाष्य ग्रंथच आहेत, पण स्वतंत्र ग्रंथ आणि भाष्य ग्रंथ हा विचार ज्या ठिकाणी मांडला गेलाय ते विद्यापीठ आहे, जिथं आपण चिकित्सक पद्धतीनं अभ्यास करतो। श्रद्धेचा प्रांत हा संपूर्णपणे वेगळा आहे। जर श्रद्धेच्या प्रांताचा विचार केला तर मला आवर्जून इथून सांगावंसं वाटतं की ज्ञानेश्वरी भावकथा ही स्वतः स्वामीजी सर्वत्र करत आलेले आहेत। स्वतः त्यांनी, मी स्वामी गोविंद देवगिरीजी महाराजांचा शिष्य असा माझा परिचय जरी करून दिलेला असला तरी स्वतः स्वामीजींना जर आपण विचाराल तर ते त्यांच्या प्रत्येक शिष्याच्या बाबतीत हे सांगतात की आपण सर्वजण माऊलींचे शिष्य आहोत, आपल्या सर्वांचे सद्गुरू माऊली आहेत। त्यामुळे श्रद्धेचा विचार केला तर यात कुठेही कुणाच्या मनात संशय असण्याचं कारण असूच शकत नाही। नक्कीच प्रणवजी, तुमची मांडणी अतिशय योग्य सुयोग्य आहे।